नमस्कार, सुस्वागतम, सुप्रभातम. आजच्या योगाभ्यासाला आपण सुरुवात करूया. हळूहळू हा योगाभ्यास प्रगत होत चाललेला आहे. नाभीचं आरोग्य असा हा यावेळीचा विषय आपला आहे आणि त्या अनुषंगानेच आपण योगिक प्रक्रियांचा अभ्यास इथे करतो आहोत. तर आजच्या योगाभ्यासाला सुरुवात करूया आपण. पाठीचा कणा सरळ, मान सरळ, हाताची ज्ञानमुद्रा, डोळे अलगद मिटलेले, पूर्ण लक्ष श्वासावर. प्रार्थना आपण म्हणणार आहोत. डोळ्यासमोर ओंकार आणायचा आहे. ॐ संगच्छध्वं संवदध्वं संवो मनांसि जानता देवाभागं यथा पूर्वे संज्ञानाना उपासते संज्ञानाना उपासते. सावकाश डोळे उघडायचे. हाताची ज्ञानमुद्रा सोडायची आहे. पाय मोकळे करून घ्यायचे आहेत आणि आपल्याला दंडस्थितीमध्ये यायचं आहे. उठून उभं राहायचं आहे. दंडस्थितीमध्ये दोन्ही पायामध्ये खांद्या इतकं थोडंसं अंतर घ्यायचं आहे. हात जे आहेत ते कमरेवर ठेवायचे. चारी बोटं पुढच्या दिशेने, अंगठा मागच्या दिशेने. संबंध दोन्ही शरीराचा, आपल्या शरीराचा भार दोन्ही पायांवर समान ठेवायचा आहे. दोन्ही पायांवर शरीराचा समान भार. पाठीचा कणा सरळ, मान सरळ, नजर समोर. यामध्ये आपल्याला कमरेच्या काही हालचाली करायच्या आहेत. चालू असलेला श्वास सोडा, श्वास घ्या आणि सावकाश श्वास सोडत पाठीचा कणा सरळ ठेवत हिप जॉईंट्समधनं आपल्याला पुढे वाकायचं आहे. सावकाश पुढे वाका. खुब्यामधनं आपल्याला पुढे वाकायचं आहे. डोकं गुडघ्याकडे ठेवायचं आहे. गुडघे सरळ, टाचेपासनं कमरेपर्यंतच्या भागावर जो ताण येतो आहे त्याकडे लक्ष द्या. इथे पोटावर पण दाब येईल. सावकाश श्वास घेत घेत सरळ व्हा. आता आपल्याला सावकाश श्वास सोडत सोडत मागे वाकायचं आहे. पायापासनं कमरेपर्यंतचा भाग सरळ ठेवून वरचा भाग पाठीमागे पोटाच्या बरोबर मधोमध तुम्हाला ताण जाणवेल. मान मागे टाकलेली आहे. ज्यांना चक्कर येत असेल त्यांनी हे करू नका. सावकाश श्वास घेत घेत सरळ व्हायचं आहे. आता आपल्याला श्वास सोडत सोडत उजवीकडे वाकायचं आहे. जास्तीत जास्त उजवीकडे वाकायचा प्रयत्न करा. सावकाश श्वास घेत घेत सरळ व्हायचं आहे. श्वास सोडत सोडत सावकाश डावीकडे वाकायचे. आता सावकाश श्वास घेत घेत सरळ व्हायचे. आता आपल्याला कमरेचं चक्र करायचं आहे. ह्या चारही हालचाली एकत्रित करून सावकाश श्वास सोडत सोडत खाली वाका, पुढे वाकायचे आहे. पाठीचा कणा सरळ ठेवत हिप जॉईंट्समधनं पुढे वाका. आणि आता आपल्याला उजवीकडनं चक्र करायला सुरुवात करायची आहे. श्वास घेत घेत उजवीकडनं वळायला सुरुवात करा. श्वास सोडत सोडत जास्तीत जास्त मागे जा. श्वास घेत घेत डावीकडे या आणि पूर्ण श्वास सोडत सोडत खाली या. आता श्वास घेत घेत डावीकडनं वळायला सुरुवात करा. सावकाश श्वास घेत घेत डावीकडनं वरती यायचं आहे. श्वास सोडत सोडत मागे जायचं आहे. पुन्हा श्वास घेत घेत उजवीकडे यायचं आहे आणि पूर्ण श्वास सोडत सोडत खाली यायचं आहे.
सावकाश श्वास घेत घेत सरळ व्हायचं आहे आणि सावकाश श्वास सोडत सोडत आपल्याला हात खाली आणायचे. सावकाश श्वास सोडत सोडत हात खाली आणा. आता आपल्याला सूर्यनमस्कार करायचे. दोन्ही पाय जुळवून घ्यायचे आहेत. हाताची नमस्कार स्थिती. आपण रोज सूर्यनमस्काराचा अभ्यास करतो आहोत. सूर्य हे अग्नितत्वाचं द्योतक असल्यामुळे आपण सूर्यनमस्कार याच्यामध्ये करतो आहोत. सूर्यनमस्कार आपण काल 3 केले होते. आज 4 सूर्यनमस्कार करणार आहोत. हळूहळू आपला स्टॅमिना वाढत चाललेला आहे हेही आपल्या लक्षात आलं असेल. तर हाताची नमस्कार स्थिती. पाठीचा कणा सरळ, मान सरळ, नजर समोर, दोन्ही पाय जुळलेले आहेत. सूर्यनमस्काराची ही पूर्वस्थिती आहे. श्वास सोडा. श्वास घेत घेत हात वरती न्यायचे आहेत. कमरेतून जास्तीत जास्त मागे जायचं आहे. कोपरामध्ये हात सरळ, दंड कानाला टेकलेले. पूर्ण श्वास सोडत सोडत आपल्याला पुढे वाकायचं आहे. पाठीचा कणा सरळ ठेवत हिप जॉईंट्समधनं पुढे वाकायचं आहे. डोकं गुडघ्याकडे, गुडघे सरळ. आता आपल्याला उजवा पाय पुढे ठेवून डावा पाय मागे न्यायचा आहे. मान मागे, कंबर खाली दबून घेतलेली आहे. पूर्ण लक्ष श्वासावर. आता याच्यामध्ये आपल्याला एक आसन करायचं आहे. यामध्ये आपल्याला आपला उजवा पाय पुढे आहे तर डावा हात जो आहे तो जमिनीवर ठेवायचा आहे आणि उजवा हात वरती न्यायचा आहे. उजवा हात वरती न्या आणि वरती हाताकडे बघायचं आहे. इथे पोटाला थोडासा पीळ बसल्यासारखी स्थिती झालेली असेल त्याकडे लक्ष द्या. एका बाजूला बऱ्यापैकी ताण आलेलं असेल. वरती हाताकडे पाहायचं आहे. मानेची सुद्धा इथे स्पाईनची एक वेगळी हालचाल तुम्हाला इथे जाणवेल. तर हात खाली घ्यायचा आहे आणि आता आपल्याला पुढचा पाय मागे न्यायचा आहे आणि ताठ तिरप्या अवस्थेमध्ये यायचं आहे. नजर समोर. आता पहिल्यांदा गुडघा टेकवायचा आहे, मग छाती टेकवायचं आहे आणि मग कपाळ टेकवायचं आहे. आता श्वास घेत घेत हात सरळ होईपर्यंत मान मागे टाकत वरती जायचं आहे. चवडे उभेच ठेवायचे आहेत. पूर्ण लक्ष, खांदे पण मागे खेचलेले आहेत. आपली भुजंगासनासारखी स्थिती झालेली आहे. यानंतर आपल्याला कमरेचा भाग वरती खेचून घ्यायचा आहे आणि सगळं शरीर मागे स्ट्रेच करायचं आहे. हनवटी कंठकुपामध्ये अधोमुख श्वानासन किंवा पर्वतासन असं याला म्हणतात. कंबर जास्तीत जास्त वरच्या दिशेने खेचून घ्या. आता दोन्ही हातांच्या मध्ये डावा पाय आणायचा आहे आणि आता विरुद्ध बाजूनी मगाशी केलेली हालचाल आपल्याला करायची आहे. हात आपल्याला वरती न्यायचा आहे. इथे याच्यामध्ये उजवा हात आता खाली राहील, डावा हात वरती जाईल. वरती हा डाव्या हाताकडे वरती पाहायचं आहे. पीळ बसल्यासारखी स्थिती होईल पोटाच्या तिथे, त्याकडे लक्ष द्या. सावकाश हात खाली आणा आणि आता मागचा पाय पुढे आणायचा आहे. पोटाची इथे घडी होईल. डोकं गुडघ्याकडे. मागचा पाय पुढे आणा. डोकं गुडघ्याकडे ठेवा. गुडघे सरळ. आता श्वास घेत घेत कमरेतून मागे जायचं आहे. श्वास घेत घेत कमरेतून मागे जा आणि श्वास सोडत सोडत सूर्यनमस्कार पूर्वस्थितीमध्ये या. मगाशी आपला मंत्र म्हणायचा राहिला होता. आपण मंत्र म्हणूया. ओम ह्रीं रवये नमः. आता श्वास घेत घेत हात वर न्यायचा आहे. श्वास घेत घेत हात वरती. कमरेतून जास्तीत जास्त मागे जायचं आहे. श्वास सोडत सोडत आपल्याला खाली वाकायचं आहे. श्वास सोडत सोडत खाली वाका. डोकं गुडघ्याकडे, गुडघे सरळ. आता आपल्याला श्वास घेत घेत डावा पाय, हे डावा पाय पुढे ठेवायचा आहे. उजवा पाय मागे न्यायचा आहे. मान मागे, कंबर खाली दबून घेतलेली. आता आपल्याला हाताने वॉक करत करत मागच्या पायापर्यंत यायचं आहे. इथे थोडीशी तुम्हाला वेगळी हालचाल जाणवेल. इथे तुम्हाला परत आहे ती स्थिती घ्यायची आहे सूर्यनमस्काराची आणि इथून आपल्याला पुढचा सूर्यनमस्कार आता घालायचा आहे. मागच्या पायाचा गुडघा वर उचलायचा आहे. पुढचा पाय मागे न्या.
नजर समोर. आता अष्टांग स्थितीमध्ये यायचं आहे. गुडघे, छाती, कपाळ जमिनीला टेकवायचं आहे. अष्टांग स्थिती. आता श्वास घेत घेत वर यायचं आहे. भुजंगासन स्थितीमध्ये. मान मागे, खांदे मागे खेचून घेतलेले. आता कंबर वर उचलायची आहे. हनवटी कंठकुपामध्ये टाचा टेकवायचे आहेत. आणि पूर्ण शरीर मागच्या दिशेने ताणून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला मागचा पाय जो आहे तो पुढे आणायचा आहे आणि दोन्ही हातांच्या मध्ये तो पाय ठेवायचा आहे. मान मागे. आता पुन्हा हाताने वॉक करत करत मगाशी आपण जसं केलं होतं तसंच हाताने चालत चालत आपल्याला मागच्या पायापर्यंत यायचं आहे. आणि तिथे आपल्याला जी स्थिती होती आपली ती घ्यायची आहे. अश्वसंचालनासन आपण केलेलं आहे. आता मागचा पाय पुढे आणायचा आहे, डोकं गुडघ्याकडे. इथून आपल्याला पुढचा सूर्यनमस्कार पूर्ण करायचा आहे. श्वास घेत घेत वर यायचं आहे. कमरेतून मागे जायचं आहे जास्तीत जास्त. आणि सावकाश श्वास सोडत सोडत नमस्कार स्थितीमध्ये यायचं आहे. ओम ह्रूम सूर्याय नमः. श्वास घेत घेत हात वर न्यायचे. श्वास सोडत सोडत आपल्याला कमरेतून खाली बघा. आता श्वास घेत घेत आपल्याला डावा पाय मागे न्या. श्वास रोखत रोखत आपल्याला श्वास रोखून आपल्याला ताठ तिरपी अवस्था घ्या. पुढचा पाय मागे न्यायचा आहे. ताठ तिरपी अवस्था. श्वास रोखलेला. आता आता आपल्याला ताठ तिरपी अवस्था घ्यायची आहे. त्याच्यामध्ये श्वास रोखायचा आहे. ताठ तिरपी अवस्था. श्वास रोखलेला. आता श्वास सोडत सोडत आपल्याला अष्टांग स्थितीमध्ये यायचं आहे. गुडघे, छाती आणि कपाळ टेकवायचं आहे. अष्टांग स्थिती. श्वास रोखलेला. हे श्वास सोडलेला. आता श्वास घेत घेत आपल्याला भुजंगासन स्थितीमध्ये यायचं आहे. आणि इथे संथ श्वसन. दोन्ही पायामध्ये अंतर घ्या. थोडंसं अंतर घ्यायचं आहे खांद्या इतकं. इथे आपण तिर्यक भुजंगासन करणार आहोत. यामध्ये पोटाला जो पीळ बसतो त्याकडे पूर्ण लक्ष द्यायचं आहे. पूर्ण लक्ष पोटावर. आता आपल्याला कमरेतून वळायचं आहे. डावीकडे वळायचं आहे आणि उजव्या पायाची टाच बघायची. त्यानंतर उजवीकडे वळायचं. डाव्या पायाची टाच बघायची. विरुद्ध बाजूला आता वळा. दुसऱ्या बाजूला वळा. ज्या बाजूला वळाल त्याच्या विरुद्ध पायाची टाच पाहायची आहे. ही क्रिया चालू ठेवायची आहे. एकदा उजवीकडे वळायचं. डावीकडची टाच बघायची. डावीकडे वळायचं. उजवीकडची टाच बघायची. पोटाला जो पीळ बसतोय त्याकडे लक्ष द्या. हे मोठं आतडं, लहान आतडं ह्या दोन्हीसाठी ही क्रिया अतिशय उपयोगी आहे. पोटाचे तुमचे काही विकार असतील ते कमी व्हायला, पाठीची लवचिकता वाढायला सुद्धा ह्याचा खूप चांगला उपयोग होणार आहे. याला तिर्यक भुजंगासन असं म्हटलं जातं. शंख प्रक्षालनामध्ये सुद्धा हे भुजंगासन केलं जातं. आता आपण तिर्यक भुजंगासन क्रिया थांबवायची आहे आणि दोन्ही पाय जुळवून घ्यायचे आहेत आणि अधोमुख श्वानासनामध्ये यायचं आहे. कंबरवरती खेचून घ्यायची आहे. टाचा टेकवायच्या आहेत. हनवटी कंठकुपामध्ये सगळं शरीर मागे ताणून घ्यायचं आहे. आता दोन्ही हातांच्या मध्ये आपल्याला डावा पाय आणायचा आहे. श्वास घेत घेत मान मागे, कंबर खाली दबून घेतलेली. आता मागचा पाय पुढे आणायचा आहे. श्वास सोडायचा आहे. श्वास घेत घेत वर यायचं आहे. कमरेतून मागे जायचं आहे. श्वास सोडत सोडत आपल्याला सूर्यनमस्कार पूर्वस्थितीमध्ये यायचे. ओम ह्रैं भानवे नमः. आपल्याला श्वास घेत घेत कमरेतून मागे जा. हस्त उत्तानासन. श्वास सोडत सोडत हस्त पादासनामध्ये या.
श्वास घेत घेत अश्वसंचलनासनामध्ये यायचं आहे. श्वास घेत श्वास रोखत आपल्याला श्वास रोखायचा आहे आणि ताठ तिरपी अवस्था दंडासनामध्ये यायचं आहे. श्वास सोडत अष्टांग स्थितीमध्ये यायचं आहे. श्वास घेत भुजंगासनामध्ये या. आणि श्वास सोडत आपल्याला अश्वसंचालनासनामध्ये या. अश्वसंचालनासन श्वास सोडत श्वास सोडत सोडत आपल्याला अधोमुख श्वानासनामध्ये जायचं आहे. अधोमुख श्वानासन. आता पूर्ण श्वास सोडत सोडत शशांकासन करायचं आहे. शशांकासनातून आपल्याला मार्जारासनामध्ये यायचं आहे. मार्जारासनामध्ये या. दोन्ही गुडघ्यामध्ये खांद्या इतकं अंतर, हातामध्ये पण खांद्या इतकं अंतर. यामध्ये आपण श्वासाबरोबर पाठीची हालचाल करणार आहोत. श्वास सोडत पाठीचा भाग वरती, नाभीकडे लक्ष केंद्रित करायचं आहे. श्वास सोडत मान खाली, पाठ वर. श्वास घेत मान वर, पाठ खाली. श्वास सोडत मान खाली, पाठ वरती. श्वास घेत मान वरती, पाठ खाली. श्वास सोडत मान खाली, पाठ वर. श्वास घेत मान वर, पाठ खाली. अजून एकदा करायचं आहे. श्वास सोडत मान खाली, पाठ वरती. पोटाच्या भागाकडे, कमरेच्या भागाकडे लक्ष केंद्रित करा. पाठीच्या मणक्यांकडे सावकाश श्वास घेत घेत मानवर, पाठ खाली. आणि पूर्ण श्वास सोडत सोडत शशांकासन करा. सगळं कमरेपासूनचा सगळा भाग हा पुढे ताणून घ्या. पूर्ण लक्ष श्वासावर. पाठीच्या हालचालीमध्ये आपल्याला पाठीच्या मणक्यांना सुद्धा याचा खूप चांगला उपयोग होतो. पोटाला चांगला उपयोग होतो. कमरेच्या सांध्यासाठी सुद्धा याचा चांगला उपयोग होतो. मार्जारासन आपण केलेलं आहे, त्याचा उपयोग आपल्याला छान होणार आहे. आता यातून आपल्याला पुन्हा अधोमुख श्वानासनामध्ये जायचं आहे. कमरेचा भाग वर उचलायचा आहे. हनवटी कंठकुपामध्ये पोटाची इथे गडी झालेली आहे. आता श्वास घेत घेत आपल्याला डावा पाय पुढे आणायचा आहे. दोन्ही हातांच्यामध्ये मान मागे. श्वास सोडत सोडत मागचा पाय पुढे आणायचा आहे. डोकं गुडघ्याकडे, गुडघे सरळ. श्वास घेत घेत आपल्याला हात वरती न्यायचे आहेत. कमरेतून मागे जायचं आहे. आणि श्वास सोडत सोडत हाताची नमस्कार स्थिती. हात खाली घ्यायचे आहेत. आपण 4 सूर्यनमस्कार घातलेले आहेत. खाली बसायचे. काही सेकंद आधी बसा खाली. एकदम शवासनामध्ये जाऊ नका. आणि मग हळूहळू आपल्याला पाठीवर झोपायचे. सावकाश पाठीवर झोप. हाताचे तळवे वरच्या दिशेने ठेवा. दोन्ही पायामध्ये अंतर. टाचा आतल्या दिशेने, चवडे बाहेरच्या दिशेने. मान एका बाजूला. कलती किंवा सरळ. संपूर्ण शरीराचा भार जमिनीवर टाकलेला आहे. आपण काही हालचाली आणि सूर्यनमस्कार केलेले आहेत, त्यामुळे वेगवेगळ्या स्नायूंवर ताण आले असतील, ते काढून टाकायचे. संपूर्ण स्नायू ढिले सोडा. म्हणजे मग कमीत कमी वेळात जास्तीत जास्त विश्रांती त्या स्नायूंना मिळते आणि स्नायूंवरचा ताण लवकर कमी होतो. पाठीचे स्नायू, पोटाचे स्नायू, पायाचे स्नायू, खांद्यांचे स्नायू, सगळे स्नायू ढिले सोडा. शवासन आपण केलेले हे विश्रांतिकारक असं आसन आहे. श्रमे जाते शवासनम चित्त विश्रांतिकारकम असं शवासनाचं वर्णन ग्रंथामध्ये आलेलं आपल्याला दिसतं. जेव्हा जेव्हा आपल्याला असं वाटतं की आपण थकलेलो आहोत, तेव्हा शवासन करायचं आणि मग ताजेतवानं होऊन मग पुढची योगिक प्रक्रिया करायची. कुठलीही योगिक प्रक्रिया करताना जर थकलेलं असेल तर ती करायची नाही.
आधी शवासन करून मनावरचे शरीरावरचे ताण काढून टाकायचे. तणावमुक्तीसाठी सुद्धा शवासनाचा चांगला उपयोग होतो. मधून दिवसभरात तुम्ही थोडा वेळ शवासन करत राहिला तर तुम्ही दिवसभर ताजेतवाने राहू शकता. 2 मिनटं 3 मिनटाच्या शवासनाने खूप फरक पडतो. श्वासावरून आपलं सगळं लक्ष आपल्या शरीराकडे आणा. सगळं शरीर जागृत करून घ्या. सावकाश दोन्ही पाय जवळ आणायचे, दोन्ही हात शरीराजवळ, मान सरळ, कुशीवर वळायचं एका आणि उठून बसायचं. कुशीवर वळून उठून बसा. आता आपल्याला बैठक स्थितीमध्ये वक्रासन आपण केलं होतं. त्या वक्रासनामध्येच थोडंसं आपण प्रगत अवस्थेमधलं वक्रासन करूया. तर पाय सरळ करायचे आणि दंडासनामध्ये बसायचे. पाय सरळ करा. यामध्ये आपल्याला वक्रासन करत असताना पाठीचा कणा सरळ आहे, मान सरळ आहे. आता उजवा पाय जो आहे तो आपल्याला गुडघ्यामध्ये दुमडून जवळ घ्यायचा आहे. ज्यांना हे वक्रासन जमत नसेल तर आपण याच्या अगोदर भद्रासनामधलं वक्रासन शिकलेलो आहोत, वज्रासनामधलं वक्रासन शिकलेलो आहोत, किंवा खुर्चीवर बसून तुम्ही वक्रासन करू शकता. या पद्धतीने ज्यांना हे जमणार नाही त्यांनी ते वक्रासन केलं तरी चालणार आहे. आपण उजवा पाय गुडघ्यात दुमडून जवळ घेतलेला आहे. डावा हात वरती ताणून घ्यायचा आहे. डावा हात वरच्या दिशेने ताणून घ्या आणि आता आपल्याला उजवीकडे जास्तीत जास्त वळायचं आहे आणि डाव्या हाताने गुडघ्याला रेटा देऊन उजव्या पायाचा अंगठा पकडता आला तर पकडायचा आहे. तो पकडता येत नसेल तर त्या दिवशी आपण नुसतं रेटा दिलेला होता आपल्या कोपरानी, तो रेटा द्यायचा आहे. आणि ज्यांना पकडता येत असेल त्यांनी घोटा पकडा किंवा अंगठा पकडा आणि दुसरा जो हात आहे तो पाठीमागे लपेटून घ्या किंवा जमिनीवर टेकवा. ज्यांना काही त्रास होत असेल त्यांनी आपल्या उशीवर बसून हे केलं तरी चालणार आहे. कमरेखाली उशी घ्यायची आणि मग केलं तरी चालणार आहे. जास्तीत जास्त मागे वळायचं आहे. श्वास सोडा. श्वास सोडत पाठीमागे जास्तीत जास्त वळायचा प्रयत्न करा. मान वळवा. खांदे जास्तीत जास्त मागे खेचून घ्या. कमरेचा भाग जास्तीत जास्त मागे वळवायचा प्रयत्न करा. पोटाला पीळ बसला पाहिजे इथे. आता याच्यामध्ये आधीच्या वक्रासनापेक्षा जास्त पीळ बसतो आहे. जो पाय सरळ आहे तो उभाच व्यवस्थित ठेवायचा आहे. त्याचं चवडा जो आहे तो व्यवस्थित उभा ठेवायचा आहे. सावकाश आसन स्थिती सोडायची आहे. मान वळवून घ्यायची आहे. दोन्ही हात आपले पूर्वस्थितीला आणायचे आणि पाय सरळ करायचे. आता आपल्याला डाव्या पायाने करायचं आहे. डावा पाय गुडघ्यात दुमडून घ्यायचा आहे आणि आपल्याला उजवा हात हा वरती घ्यायचा आहे. उजवा हात वरती ताणून घ्यायचा आहे आणि जास्तीत जास्त आपल्याला डावीकडे वळायचं आहे. श्वास सोडत डावीकडे वळा आणि डाव्या पायाचा अंगठा पकडायचा प्रयत्न करा आणि जास्तीत जास्त पीळ द्यायचा प्रयत्न करा. ह्याच्यामध्ये पोटाला आणि पाठीच्या मणक्यांना पीळ बसणं ही महत्त्वाची क्रिया ह्याच्यामध्ये झाली पाहिजे. मधुमेहाच्या रुग्णांसाठी साखरेचं प्रमाण नियंत्रित राहण्यासाठी याचा चांगला उपयोग होतो. हे 1 मिनटं 5 मिनटं असं तुम्ही करू शकता. तुमच्या याच्याप्रमाणे यथाशक्ती तुम्ही करू शकता आणि ह्याचे रिपिटेशन्स पण तुम्ही करू शकता. पण अतिशय सावकाश हे सगळं करायचं आहे. पूर्ण लक्ष श्वासावर. संथ श्वसन. कुठे कुठे ताण बसतो आहे, कुठे कुठे पीळ बसतो आहे त्याकडे लक्ष द्या. सावकाश आसन स्थिती सोडायची आहे. मान सरळ करायची आहे. दोन्ही हात शरीराजवळ. सावकाश पाय सरळ करायचा आहे. दंडासनामध्ये आपण आलेलो आहोत. पूर्ण लक्ष श्वासावर. संथ श्वसन. आता वक्रासन आपण केलं होतं. वक्रासनानंतर आता आपण अर्ध उष्ट्रासन काल आपण केलं होतं. तर आज आपण पूर्ण उष्ट्रासन करून बघणार आहे. त्यासाठी आपल्याला वज्रासनामध्ये यायचं आहे. वज्रासन हा बेस धरून आपण अनेक आसनं करतो आहोत रोज. तर आजही आपण उष्ट्रासन वज्रासनामधनं करणार आहोत.
पाठीचा कणा सरळ आहे, मान सरळ आहे, नजर समोर आहे, दोन्ही हात गुडघ्यावर ठेवलेले आहेत. ही आपली वज्रासनाची स्थिती आहे. ह्या वज्रासनाच्या स्थितीमधनं आपल्याला आता उष्ट्रासनामध्ये जायचं आहे. त्यासाठी गुडघ्यावर उभं राहायचं आहे. आपल्या शरीराच्या मर्यादा लक्षात घेऊन ज्यांना चक्कर वगैरे येत असेल त्यांनी हे करू नका. हात आपल्याला पाठीमागे ताणून घ्यायचे आहेत. दोन्ही हात मागच्या दिशेने ताणून घ्या. दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफलेली आहेत, खांदे मागे खेचून घेतलेले आहेत आणि हाताची कोपरं जी आहेत ती सरळ आहेत. आज आपण थोडंसं वेगळ्या पद्धतीने करूया. आता ज्यांना या पद्धतीने जमणार नाही त्यांनी हात कमरेवर ठेवून केलं तरी चालणार आहे. आता आपल्याला चालू असलेला श्वास सोडायचा आहे. श्वास घ्या आणि सावकाश श्वास सोडत सोडत मागे कमरेतून वाकायचं आहे. कंबर पुढे ढकलायची आहे. जास्तीत जास्त कंबर पुढे ढकला, मान मागे टाका आणि जास्तीत जास्त खाली जाण्याचा प्रयत्न करा. या स्थितीमध्ये 1-5 सेकंद आपण थांबायचे. कुठे कुठे ताण येतो आहे त्याकडे लक्ष द्यायचं आहे. आणि ज्यांना शक्य असेल त्यांनी हाताने पायाचे घोटे पकडायचे आहेत आणि पूर्ण उष्ट्रासन करायचे. हाताने पायाचे घोटे पकडायचे, मान मागे टाकलेली आहे, कंबर जास्तीत जास्त पुढे ढकलायची आहे. गुडघ्यापासनं कमरेपर्यंतचा भाग एका रेषेमध्ये राहिला पाहिजे. तर जास्तीत जास्त कंबर पुढे ढकला, मान मागे टाका. गळ्यावर ताण येतो आहे थायरॉईडसाठी, फुफ्फुसांसाठी, पोटावरचा मेद कमी होण्यासाठी आणि मांड्यांवरचा मेद कमी होण्यासाठी याचा चांगला उपयोग होणार आहे. आसन स्थिती आता आपल्याला सोडायची आहे. पुन्हा सावकाश श्वास घेत घेत आपल्याला आसन स्थिती सोडायची आहे आणि पूर्वस्थितीमध्ये यायचं आहे. आता आपल्याला पुन्हा वज्रासनामध्ये यायचं आहे. वज्रासनामध्ये यानंतर आपण पोटावर झोपून काही आसनं करणार आहोत. तर आपल्याला पोटावर झोपायचं आहे. हाताचे तळवे जमिनीवर टेकवलेले आहेत, हानवटी जमिनीवर टेकवलेली आहे, चवडे मागे ताणून घेतलेले आहेत. ही आपली विपरीत शयनस्थितीची अवस्था आहे. जेव्हा आपण पोटावर झोपतो त्याला विपरीत शयनस्थिती, कारण पाठीवर झोपतो त्याला शयनस्थिती म्हणतो, त्याच्या विपरीत स्थिती, म्हणून याला विपरीत शयनस्थिती असं म्हटलं जातं. आता आपल्याला याच्यामध्ये भुजंगासनाचे आपण वेगवेगळे पद्धतीने भुजंगासन केलं जातं आणि प्रत्येक भुजंगासनामध्ये वेगवेगळ्या मणक्यांवर ताण येतो आणि वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला पुढच्या भागाला पण पोटाच्या वेगवेगळ्या ठिकाणी ताण जाणवतो. तर कोणत्या भुजंगासनामध्ये कोणत्या मणक्यावर ताण जाणवतो आहे त्याकडे नीट बारकाईने लक्ष द्यायचं आहे आणि आपापल्या शरीरातले बदल आपण टिपायचे. तर पहिल्यांदा आपल्याला हात समोर उभे करून घ्यायचे. हाताचे तळवे हे जमिनीवर आणि हाताचा कोपरापर्यंतचा भाग जमिनीवर टेकवलेला आहे आणि सावकाश श्वास घेत घेत आपल्याला वर यायचं आहे. हाताचा कोपरापर्यंतचा भाग जमिनीवर टेकवलेला ठेवायचा आहे. चारी बोटं जुळलेली आहेत, अंगठा बाजूला आहे म्हणजे ग्रीप चांगली मिळेल. मान मागे टाकलेली आहे, खांदे मागे खेचून घेतलेले आहेत. अतिशय आरामदायक अशी ही स्थिती आहे आणि या स्थितीमध्ये तुम्ही जास्त वेळ राहू शकता. की ज्यांना सरळ हस्त भुजंगासन म्हणजे हात सरळ ठेवून अवघड जातं तर त्यांनी हे अर्ध भुजंगासनाची सराव हा काही दिवस केला की तुम्हाला पुढची प्रगत अवस्थेतले भुजंगासन जमू शकतात. तर हा अतिशय सोपं असं हे भुजंगासन आहे, अर्ध भुजंगासन. पोटाच्या कुठल्या भागावर ताण येतो आहे त्याकडे लक्ष द्या. पचनसंस्थेसाठी, पाठीच्या मणक्यांसाठी याचा खूप चांगला उपयोग होणार आहे. थायरॉईडसाठी याचा चांगला उपयोग होणार आहे. फुफ्फुसांसाठी याचा चांगला उपयोग होणार आहे. अतिशय पचनसंस्थेसाठी उपयोगी असं हे भुजंगासनाचे प्रकार आहेत आणि पाठीच्या मणक्यासाठी सुद्धा उपयोगी असे हे प्रकार आहेत. चालू असलेला श्वास सोडायचा आहे, श्वास घ्यायचा आहे आणि सावकाश श्वास सोडत सोडत आपल्याला खाली यायचं आहे. पुन्हा एकदा आपण हे करून बघणार आहोत आणि त्यावेळेला आपल्याला कोणत्या कोणत्या मणक्यांवर ताण येतो त्याकडे लक्ष द्यायचं आहे. चालू असलेला श्वास सोडा, सावकाश श्वास घेत घेत वर या. हाताचा आता यामध्ये आपले हाताची कोपरं जमिनीवर टेकलेली आहे, मान मागे टाकलेली आहे, खांदे मागे खेचलेले आहेत. आता यामध्ये आपण असा प्रयत्न करायचा आहे की हातावरचा भार कमी करून
जास्तीत जास्त शरीराचा भार हा पाठीच्या मणक्यावर घेण्याचा प्रयत्न करायचा आहे, की जेणेकरून हातावर खूप कमी भार राहील. थोडासा भार राहील आपला, पण जास्तीत जास्त भार हा पाठीच्या मणक्यावर घ्यायचा प्रयत्न करा आणि हातावरचा भार हा कमी करा. म्हणजे मग तुम्हाला बरोबर सूक्ष्म बदल जाणवतील आणि पाठीच्या मणक्यामध्ये होणारे बदल पण तुम्हाला जाणवतील. चालू असलेला श्वास सोडा, सावकाश श्वास घ्या आणि सावकाश श्वास सोडत सोडत खाली यायचं आहे. हात मागे न्यायचे आहेत आणि हनवटी जमिनीवर टेकवलेली. आता आपण शलभासन केलं होतं तेव्हा हाताचा आधार घेऊन केलं होतं, हात जमिनीवरच होते आपले. आता हाताचा आधार न घेता आपण या शलभासन करायचा प्रयत्न करायचा आहे. ज्यांना ते जमणार नाही त्यांनी हाताचा आधार घेऊन केलं तरी चालणार आहे. तर आपल्याला हाताच्या मुठी ज्या आहेत त्या वळायच्या आहेत आणि त्या मुठींवर आपल्याला हाताच्या मुठींवर आपल्याला हनवटी ठेवायची आहे. तर हाताच्या मुठींवर हनवटी ठेवायची आहे. हाताचे कोपरापर्यंतचा भाग हा जमिनीवरच आहे. इथे आपल्याला मानेची जे मणके आहेत त्या मानेच्या मणक्याला सुद्धा खूप छान वाटतं. जे रोज लोक पुढे मान करून सारखं मोबाईल किंवा लॅपटॉपवर काम करत असतात त्यांनी हे असं 10 मिनटं ह्या स्थितीमध्ये थांबलं तर मानेच्या मणक्यांना चांगला आराम मिळतो. आता आपल्याला नाभीच्या आपण वरचा भागाचा पहिल्यांदा भुजंगासनामध्ये पुढचा भाग वर उचलला होता. आता आपण नाभीच्या खालच्या भागासाठी हे शलभासन करतो आहे. दोन्ही पाय मागे ताणून घेतलेले आहेत, गुडघे सरळ आहेत. चालू असलेला श्वास सोडायचा आहे आणि सावकाश श्वास घेत घेत दोन्ही पाय गुडघ्यात न वाकवता वर उचलायचे आहेत. मांड्यांचा भाग पण वर उचलला गेला पाहिजे. नाभीच्या खालच्या भागाकडे लक्ष केंद्रित करा. अतिशय सावकाश श्वास सोडत सोडत आसन स्थिती सोडायची आहे. हे जास्त वेळ टिकवता येत नाही हे आसन. ज्यांना दोन्ही पायांनी जमत नसेल त्यांनी एकेका पायाने केलं तरी चालणार आहे. पुन्हा एकदा आपण हे करून बघणार आहोत. चालू असलेला श्वास सोडा. अतिशय सावकाश श्वास घेत घेत गुडघ्यात पाय न वाकवता जेवढे वर उचलणं शक्य असेल तेवढे वर उचला आणि सावकाश श्वास सोडत सोडत पाय खाली आणा. हे खूप याच्यामध्ये आपण खूप कमी वेळ स्थिर राहू शकतो. हात खाली आणायचे, आपल्या पूर्वस्थितीमध्ये आणायचे आणि मग आता आपल्याला कुशीवर वळून पाठीवर झोपायचं आहे. आपण पाठीवर झोपणार आहोत कुशीवर वळून. शयनस्थितीमध्ये आपण आहोत. दोन्ही पाय जे आहेत ते जुळवून घेतलेले आहेत, चवडे उभे आहेत. हाताचे तळवे जमिनीवर टेकलेले आहेत, नजरवरती छताकडे आहे. सगळं शरीर एका रेषेमध्ये आहे आणि संपूर्ण शरीराला आपल्याला जमिनीचा आधार मिळतो आहे याच्यामध्ये. यातून आपण काल जठर परिवर्तनासनाचा एक प्रकार आपण केला होता. आता आपण अजून एक प्रकार याच्यामध्ये करणार आहोत. काल आपण एकेका पायाने केलं होतं. आज आपण दोन्ही पायाने करणार आहोत. ज्यांना दोन्ही पायाने जमणार नाही त्यांनी एका पायाने केलं तरी चालणार आहे. तर आपण आता चालू असलेला श्वास सोडायचा आहे आणि अतिशय सावकाश श्वास घेत घेत दोन्ही पाय गुडघ्यात न वाकवता आपल्याला वरती उचलायचे. त्याआधी दोन्ही हात जे आहेत ते खांद्याच्या रेषेमध्ये आणायचे. हाताचे तळवे जमिनीवर टेकलेले आहेत. हाताचे तळवे जमिनीवर दाबून दोन्ही पाय वरती आणायला तुम्हाला सोपं जाईल. तर दोन्ही हाताचे तळवे जमिनीवर दाबायचे आहेत आणि सावकाश गुडघ्यामध्ये न वाकवता सावकाश दोन्ही पाय वर उचलायचे. आता या स्थितीमध्ये आपल्याला सावकाश दोन्ही पाय हे उजवीकडे जमिनीवर टेकवायचे आणि मान जी आहे ती डावीकडे वळवायची आहे. दोन्ही खांदे जमिनीवर घट्ट रोवून ठेवायचे आहेत. खांदे वर उचलू देऊ नका. दोन्ही खांदे जमिनीवर टेकवायचा प्रयत्न करा. एक वेगळा पाठीच्या मणक्यांना पण एक वेगळा ताण जाणवेल. मान वळवलेली आहे, मानेच्या तिथल्या मणक्यांना वेगळा ताण जाणवेल आणि पोटाला पण एक पीळ बसल्याचा तुम्हाला जाणवेल. तर जिथे जिथे ताण आलेला आहे, जिथे जिथे पीळ बसलेला आहे, गुडघ्यामध्ये पाय सरळ आहेत, खांदे दोन्ही जमिनीवर टेकलेले आहेत, पूर्ण लक्ष श्वासावर, शरीरावरचे मनावरचे ताण कमी करा. म्हणजे आसन
जास्त वेळ स्थिर ठेवता येईल तुम्हाला. काही सेकंद आपण हे आसन स्थिर ठेवणार आहोत की जेणेकरून त्याचे परिणाम तुमचे अधिक तुम्हाला जास्त काळ तुमच्या शरीरावर राहतील आणि खोलवर जातील. तर आसन करताना सावकाश आसनस्थिती करणं, आसनस्थिती स्थिर ठेवणं आणि सावकाश सोडणं हे खूप महत्त्वाचं असतं. आता आपल्याला सावकाश आसनस्थिती सोडायची. चालू असलेला श्वास सोडा, सावकाश मान सरळ करा. त्याच्यानंतर सावकाश श्वास घेत घेत दोन्ही पाय 90 अंशामध्ये आणा. आता असंच आपल्याला दुसऱ्या बाजूने करायचं आहे. डाव्या बाजूला आपल्याला दोन्ही पाय जमिनीवर टेकवायचे आहेत आणि मान उजवीकडे वळवायची आहे. खांदे दोन्हीही जमिनीवर टेकलेलेच ठेवायचे आहेत. खांदेवर उचलू देऊ नका. पूर्ण लक्ष श्वासावर. संथ श्वसन. गुडघ्यामध्ये पाय सरळच आहेत. शरीरावरचे मनावरचे ताण कमी करा. कुठे कुठे पीळ बसतोय बघा. कमरेसाठी, सायटिकासाठी, मधुमेहासाठी, म्हणजे साखर ही आपली नियंत्रित राहण्यासाठी, नाभीच्या आजूबाजूला जी इंद्रिय आहेत तर त्यांच्यासाठी, आपले खांदे जे आहेत ते जमिनीवर टेकलेले आहेत तर खांद्यामधली सुद्धा ताकद याच्यामध्ये वाढते. मानेच्या तिथले जे मणके आहेत त्यांच्यासाठी सुद्धा याचा चांगला उपयोग होतो. आपले जे पाठीचे मणके आहेत ते विशिष्ट दिशेने एका वळलेले आहेत तर मणक्यांची लवचिकता वाढायला सुद्धा याच्यात चांगला उपयोग होणार आहे. तर आता सावकाश पहिल्यांदा मान सरळ करायची आहे. सावकाश आपण आसनस्थिती सोडणार आहोत. सावकाश श्वास घेत घेत दोन्ही पाय आपले 90 अंशामध्ये आणा आणि खूप सावकाश गुडघ्यात पाय न वाकवता अतिशय सावकाश नियंत्रित असे खाली पाय आणायचे आहेत. कुठेही पाय आपटायचे नाही आहेत खाली. मोठी पोटाला बऱ्यापैकी ताण तुम्हाला जाणवला असेल. सावकाश हात खाली आणायचा आहे. दोन्ही हात खाली आणा. हाताचे तळवे वरच्या दिशेने ठेवायचे आहेत. मान एका बाजूला कलती किंवा सरळ. दोन्ही पायामध्ये 1 ते 1.5 फुटाचा अंतर. टाचा आतल्या दिशेने, चवडे बाहेरच्या दिशेने. पूर्ण लक्ष श्वासावर. संथ श्वसन. आपल्याला बऱ्यापैकी पोटावर ताण आलेला असेल तो पोटावरचा ताण काढून टाकायचा आहे. भुजंगासनामध्ये आलेला पाठीवरचा ताण काढून टाकायचा आहे. सगळे स्नायू ढिले सोडायचे आहेत. कमीत कमी वेळात जास्तीत जास्त विश्रांती आपल्याला याच्यामध्ये मिळणार आहे. पूर्ण लक्ष श्वासावर. शरीरावरचे मनावरचे ताण हळूहळू कमी होत आहेत तशी श्वासाची गतीसुद्धा हळूहळू कमी होती आहे. त्याकडे लक्ष द्या. पूर्ण लक्ष श्वासावर. पोटाची हालचाल कळत नकळत जी होती श्वासाबरोबर त्याकडे पण लक्ष द्या. शवासनामध्ये झोप लागू देऊ नका. झोप लागण्याची शक्यता शवासनामध्ये असते. जागृत राहून शवासन करायचे आहे. मनाने आपल्या शरीराकडे बघायचे आहे. एक साक्षी भावाने आपल्या शरीराकडे बघायचे आहे. श्वासावरून आपलं सगळं लक्ष आपल्या शरीराकडे आणायचे. सगळं शरीर जागृत करून घ्यायचे आहे. सावकाश दोन्ही पाय जवळ आणायचे. दोन्ही हात शरीराजवळ. मान सरळ आणि सावकाश कुशीवर वळून आपल्याला उठून बसायचं. आता आपण जो श्वसनाचा अभ्यास रोज आपण करतो आहोत तर तो श्वसनाचा अभ्यास करताना आपल्याला निदान 15 मिनटं तरी एका ठिकाणी स्थिर बसता आलं पाहिजे. आणि हे स्थिर बसता आलं नाही तर मग आपला श्वसनाचा अभ्यास करताना आपल्याला त्याचा आनंद घेता येत नाही. तर त्यासाठी आपण कसं बसायचं आहे ते आधी शिकून घेऊया की जेणेकरून तुम्ही या स्थितीमध्ये बसलात तर तुम्हाला जास्त वेळ त्या स्थितीमध्ये बसता येईल आणि श्वसनाच्या अभ्यासाचा आनंद घेता येईल. तर यासाठी आपण उशीचा आधार घेणार आहोत. तर उशी जी आहे ती आता ही आपल्याला दाखवेल राधिका की कसं बसायचं आहे. उशी घ्यायची आणि ती भिंतीला टेकवून ठेवायची. नीट बघा. या पद्धतीने बसलात तर तुम्ही अर्धा ताससुद्धा आरामात बसू शकाल. आता याच्यावर बसायचं आहे म्हणजे याच्यावर कमरेचा भाग येईल तुमचा.
त्यानंतर दोन्ही हात जे आहेत ते पुढे जमिनीवर टेकवायचे आहेत. दोन्ही हात पुढे जमिनीवर टेकवा. आधी दोन्ही हात जमिनीवर टेकवायचे आणि कंबर जी आहे ती पूर्ण भिंतीला टेकवून घ्यायची आहे. थोडीशी हलवून ती पूर्ण भिंतीला टेकली पाहिजे तुमची कंबर. आणि मग सरळ व्हायचं आहे. तुमचा कमरेपासून डोक्यापर्यंतचा भाग हा पूर्ण भिंतीला टेकलेला असला पाहिजे. मध्ये कुठलीही गॅप नको. त्यानंतर खांदे जे आहेत ते गोलाकार फिरवून मागे सोडून द्यायचे ढिले, जेणेकरून ते खांदे पण भिंतीला टेकलेले राहतील. तुमचं डोकंही भिंतीला टेकलेलं राहील. कमरेपासूनचा समकाय शिरोग्रीव असा शब्द 6व्या अध्यायामध्ये आलेला आहे गीतेच्या. तर ह्या पद्धतीने तुमचं शरीर पाहिजे, म्हणजे एका रेषेमध्ये सगळं शरीर तुमचं पाहिजे. पाठीच्या मेरुदंडामध्ये आपले 6 चक्र असतात, ती सगळी चक्र एका रेषेमध्ये आली पाहिजेत, म्हणजे मग आपला ऊर्जेचा प्रवाह जो आहे तो व्यवस्थित वाहतो. हाताची ज्ञानमुद्रा करून ती जी आहे ती आपल्या मनगटाचा जो जॉईंट आहे आणि गुडघ्याचा जॉईंट तो एका ठिकाणी येईल. म्हणजे मग हाताची ज्ञानमुद्रा, तर्जनी आणि अंगठा एकमेकांना फक्त टेकलेले, डोळे अलगद मिटलेले आहेत, पूर्ण लक्ष श्वासावर. असं तुम्ही शांतपणे बसल्यानंतर तुम्हाला जी ज्ञानमुद्रा तुम्ही केलेली आहे तिथे पण तुम्हाला नाडीचे ठोके जाणवायला लागतील. जर तुम्ही एकाग्र चित्त केलं, डोळे मिटून घेतले आणि पूर्ण लक्ष श्वासावर केंद्रित केलं तर तिथेसुद्धा तुम्हाला ते ठोके जाणवतील. आता यानंतर आपण सावकाश आता डोळे उघडा तुम्ही, कारण आपल्याला जेव्हा आपण डोळे बंद करून श्वसनाचा अभ्यास करणार आहोत तर त्यावेळेला आपल्याला पुन्हा डोळे जोपर्यंत शांतीमंत्र होत नाही तोपर्यंत उघडायचे नाही आहेत, तर तो पूर्ण व्यवस्थित अभ्यास होतो. तर आपण रोज जो अभ्यास करतो तो अभ्यास आपल्याला करताना आपण कपालभाती, त्याच्यानंतर अनुलोम विलोम आणि त्यानंतर मग आपण हे करतो भ्रामरी करणार आहे. तर ही भ्रामरी करत असताना आपल्याला काय करायचं आहे ते मी आधी तुम्हाला सांगते आणि मग त्याच्यानंतर आपण अभ्यासाला सुरुवात करूया. तर हे करत असताना पहिल्यांदा आपल्याला जेव्हा आपण अनुलोम विलोम करतो तर त्यावेळेला आपण जी प्रणवमुद्रा बांधतो उजव्या हाताची, तर अंगठा जो आहे तो अंगठा आपण अंगठ्याने जी नाकपुडी बंद करतो, तर इथे नाकपुडीचा जो कर्व आहे त्याच्यावरती थोडंसं इथे खड्ड्यासारखा भाग आहे, तर तिथे फक्त हात ठेवला की आपली नाकपुडी बंद होते. असं नाक वाकडं वगैरे ह्याच्यामध्ये करायचं नाही आहे. तर पाठीचा कणा मान सरळ ठेवून ही फक्त याच्यामध्ये इथे फक्त हात ठेवायचा. इथे हात ठेवला इथे नाकपुडीच्या वरती थोडा की आपोआप नाकपुडी तुमची बंद होणार आहे. या पद्धतीने प्रणवमुद्रा तुम्हाला बांधायची. त्यानंतर आपण भ्रामरी आज जी करणार आहोत, काल आपण केली होती ती 2 बोटं डोळ्यावर ठेवून आणि अंगठ्याने कान बंद करून केली होती. आज आपण षण्मुखी मुद्रेमधली भ्रामरी करणार आहोत. तर षण्मुखी मुद्रेमधली भ्रामरी करताना आपल्याला ही 5 बोटं जी आहेत इथे आपले ॲक्युप्रेशरचे पॉईंट्स पण असतात, ते पण इथे दाबले जाणार आहेत भ्रामरी करताना. तर इथे पहिल्यांदा आपल्याला 2 म्हणजे करंगळी जी आहे ती हनवटीच्या खाली इथे ठेवायची आहे. त्याच्यानंतर ओठाच्या वरती 2 बोटं ठेवायची आहेत. त्यानंतर नाकपुड्यांच्या तिथे 2 बोटं ठेवायची आहेत आणि इथे आपल्याला डोळ्याच्या इथे आपली तर्जनी आली पाहिजे, म्हणजे ह्या पद्धतीने ती बोटं तुमची येतील. आणि कान बंद करताना इथे जो भाग आहे आपला थोडासा असा त्रिकोणी आलेला, तर तिथे अंगठा ठेवायचा आहे, म्हणजे कान आपोआप बंद होईल. तर या पद्धतीने आपल्याला ही बोटं ठेवायची या पद्धतीने आणि मग आपल्याला भ्रामरी करायची. आता ही भ्रामरी करत असताना आपण 5 वेळेला भ्रामरी करणार आहोत. भ्रामरी करून झाल्यानंतर डोळे उघडायचे नाहीत. भ्रामरी करून झाल्यानंतर आपल्याला हाताची ज्ञानमुद्रा करून खाली हात आणायचे आहेत आणि शांतपणे बसायचे. कुठेही आपल्याला भ्रामरी केल्यानंतर एकदम डोळे उघडायचे नाहीत, त्यातून एकदम ऊर्जा बाहेर पडते.
आणि आपलं मन खूप शांत झालेलं असतं, तर त्याचा थोडासा आनंद घ्यायचा. आता जे आपण डोळे बंद करणार आहोत त्यानंतर एकदम आपण शांतिमंत्र झाल्यानंतरच डोळे उघडणार आहोत. तर माझ्या सूचनांचं तंतोतंत पालन आता तुम्हाला करायचं आहे. तर आता पहिल्यांदा आपण कपालभातीची आवर्तनं करणार आहोत. तर काल आपण 40पर्यंत केली होती. आज आपण 50ची 2 आवर्तनं करणार आहोत. आपल्या आवृत्त्या 40पर्यंत काल आपण वाढवल्या होत्या. आज आता 50-50ची 2 आवर्तनं आपण करणार आहोत. तर पाठीचा कणा सरळ, मान सरळ, डोळे अलगद मिटलेले, पूर्ण लक्ष श्वासावर. हाताची ज्ञानमुद्रा किंवा द्रोणमुद्रा. आता कपालभातीला आपल्याला सुरुवात करायची आहे. पहिल्यांदा चालू असलेला श्वास सोडा, सावकाश श्वास भरून घ्या आणि कपालभातीला सुरुवात करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 1 2 3 4 5 6 7 8 9 20 1 2 3 4 5 6 7 8 9 30 1 2 3 4 5 6 7 8 9 40 1 2 3 4 5 6 7 8 9 50. संथ श्वसन, पूर्ण लक्ष श्वासावर. शरीरावरचे मनावरचे ताण गेलेले श्वासावर लक्ष केंद्रित करा. मन अतिशय शांत झालेलं आहे. श्वासाची गती खूपच संथ झालेली आहे, त्याकडे लक्ष द्या. पूर्ण लक्ष श्वासावर. श्वासाची गती जेव्हा पुन्हा आपली नैसर्गिक होते त्यावेळेला पुढच्या कपालभातीचं आवर्तन आपण करायचं आहे. आपण पुढचं आवर्तन करणार आहोत. चालू असलेला श्वास सोडा, सावकाश श्वास भरून घ्या आणि कपालभातीला सुरुवात करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 1 2 3 4 5 6 7 8 9 20 1 2 3 4 5 6 7 8 9 30 1 2 3 4 5 6 7 8 9 40 1 2 3 4 5 6 7 8 9 50. संथ श्वसन. मन अजूनच शांत झालेलं आहे. श्वासाची गती आधीपेक्षा खूपच कमी झालेली आहे, त्याकडे लक्ष द्या. कोणत्याही परिस्थितीमध्ये डोळे उघडू नका, डोळे बंदच ठेवा. संथ श्वसन, पूर्ण लक्ष श्वासावर. यानंतर आपण अनुलोम विलोम किंवा नाडी शोधन असंही याला म्हटलं जातं, ते आपण करणार आहोत. काल आपण 4 आकड्यामध्ये श्वास घेतला होता आणि 6 आकड्यामध्ये श्वास सोडला होता. आज आपण आता 4 आकड्यामध्ये श्वास घेणार आहोत आणि 8 आकड्यामध्ये श्वास सोडणार आहोत. त्यासाठी उजव्या हाताची प्रणव मुद्रा बांधून घ्यायची आहे. उजव्या हाताची प्रणव मुद्रा बांधून घ्या आणि आपल्याला आता अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करायची आहे.
डावी नाकपुडीने आपल्याला चालू असलेला श्वास सोडा. डाव्या नाकपुडीने दीर्घ समगतीने सलग श्वास घ्यायचा आहे. मग डावी नाकपुडी बंद करायची आहे. उजव्या नाकपुडीने दीर्घ सलग समगतीने श्वास सोडायचा आहे. आता उजव्या नाकपुडीने सावकाश दीर्घ समगतीने श्वास भरून घ्या आणि डाव्या नाकपुडीने श्वास सोडा. आता डाव्या नाकपुडीने श्वास घ्यायला सुरुवात करायची आहे. 1 2 3 4. उजवीने सोडा. 1 2 3 4 5 6 7 8. उजवीने घ्या. 1 2 3 4. डावीने सोडा. 1 2 3 4 5 6 7 8. डावीने घ्या. 1 2 3 4. उजवीने सोडा. 1 2 3 4 5 6 7 8. उजवीने घ्या. 1 2 3 4. डावीने सोडा. 1 2 3 4 5 6 7 8. डावीने घ्या. 1 2 3 4. उजवीने सोडा. 1 2 3 4 5 6 7 8. उजवीने घ्या. 1 2 3 4. डावीने सोडा. 1 2 3 4 5 6 7 8. डावीने घ्या. 1 2 3 4. उजवीने सोडा. 1 2 3 4 5 6 7 8. उजवीने घ्या. 1 2 3 4. डावीने सोडा. 1 2 3 4 5 6 7 8. दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा. संथ श्वसन. मन अतिशय शांत. मनावरचे ताण निघून गेलेले आहेत. मन शांत झालेले आहे. दीर्घ श्वसनामुळे श्वासाची गती खूपच संथ झालेली आहे. पूर्ण लक्ष श्वासावर. डोळे बंदच ठेवायचे आहेत. कोणत्याही परिस्थितीमध्ये डोळे उघडू नका. तुम्हाला नाही षण्मुखी भ्रामरी करता आली तरीसुद्धा नुसती भ्रामरी केली तरी चालणार आहे, पण डोळे उघडू नका. आपण आता षण्मुखीमध्ये 5 वेळेला भ्रामरी करणार आहोत. ती झाल्यानंतर डोळे न उघडता हाताची ज्ञानमुद्रा पुन्हा करायची आहे. ज्यांना डोळ्यावर आणि कानावर काही प्रेशर असेल, काही त्रास असेल, त्यांनी मात्र भ्रामरी डोळ्यावर हात ठेवून, कानावर हात ठेवून करू नका. तर आता षण्मुखी मुद्रा करायची आहे. करंगळी जी आहे ती ओठाच्या खाली येईल. करंगळीच्या वरचे जे बोट आहे अनामिका ओठाच्या वरती येईल. नाकपुड्यांजवळ मध्यमा येईल आणि तर्जनी जी आहे अंगठ्याजवळचं बोट ते डोळ्याच्या खोबणीच्या तिथे येईल. खूप प्रेशर द्यायचं नाही आहे, फक्त तिथे बोटं ठेवायची आहेत आणि अंगठ्यानी आपल्याला कानाजवळचे जे हाड आहे त्रिकोणी आलेलं, तर त्याच्या तिथे आपल्याला फक्त अंगठ्याने दाब द्यायचा आहे आणि आपल्याला कान तिथून बंद करायचं आहे. पूर्ण लक्ष श्वासावर. चालू असलेला श्वास सोडा. श्वास घ्या. भ्रामरीला सुरुवात करायची आहे. दीर्घपूरक भ्रामरी रेचक.
नादावर लक्ष केंद्रित करा. दीर्घ श्वास घ्या. दीर्घ श्वास सोडत भ्रामरी. पुन्हा दीर्घ श्वास घ्या. दीर्घ श्वास सोडत भ्रामरी. लास्ट टाइम. दीर्घ पूरक भ्रामरी रेचक. डोळे बंदच ठेवायचेत. हात खाली आणायचेत. त्याचे ज्ञानमुद्रा. मन खूपच शांत झालेले आहे. त्या शांततेचा अनुभव घ्यायचा आहे. प्रार्थना म्हणणार आहोत आणि त्यानंतर ओंकार म्हणणार आहोत. ओंकार म्हणताना डोळ्यासमोर ओंकाराचं चित्र आणायचं आहे आणि त्यावर गिरवत गिरवत म्हणायचं आहे. ओम सर्वे भवन्तु सुखिनः. सर्वे सन्तु निरामयाः. सर्वे भद्राणि पश्यन्तु. मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. शांति शांति शांती. सावकाश दोन्ही हातांचे तळवे एकमेकांवर घासायचे आणि दोन्ही हात डोळ्यांवर न्यायचे. डोळ्यांची उघडझाप करून घ्या. बाहेरच्या प्रकाशाची जाणीव करून घ्या. सगळं शरीर वरच्या बाजूनी. आता आपल्याला वरती हाताचे नमस्कार स्थिती करून घ्यायची आहे. सगळं शरीर वरच्या बाजूनी स्ट्रेच करा. ताणून घ्या जास्तीत जास्त. एकदा डावीकडे एकदा उजवीकडे मोकळं करून घ्या. सगळं शरीर जागृत करून घ्या. श्वास सोडत सोडत पुढे वाका. केलेला योगाभ्यास ईश्वराला समर्पित करा. सावकाश श्वास घेत घेत सरळ व्हा. हात खाली आणायचे. पाय मोकळे करून घ्यायचे. संपूर्ण शरीर जागृत करून घ्यायचे. पायाच्या बोटांची हालचाल करा. गोट्याची पुढे मागे हालचाल करा. सगळं शरीर जागृत करून घ्या आणि मग आपल्या कामाला लागा. कारण आपण बराच वेळ या स्थितीमध्ये होतो. तर सूक्ष्म हालचाली व्यवस्थित करून घ्या आणि मग आपल्या कामाला लागा. आपल्या नाभीची काळजी घेण्यासाठी आपण रात्री गाईच्या तुपाने किंवा
तेलाने खोबरेल तेल किंवा तिळाचं तेल, आता उन्हाळा चालू आहे तर खोबरेल तेल, त्यांनी जर पायाला आपल्या काशाच्या वाटीने छान तेल लावून जर ती घासले पाय तळव्यांना, किंवा नुसतं गाईचं तूप जरी तुम्ही चोळलं पायाला तरीसुद्धा शांत आणि गाढ झोप लागेल आणि नाभीचं आरोग्यसुद्धा याच्यामध्ये चांगलं राहील. कारण ते अग्नितत्व तिथे येतं आणि अग्नितत्वाचा संबंध आपल्या डोळ्यांशी येतो. तर डोळ्यांचं आरोग्य आपलं अग्नितत्वाच्या अंडरच डोळे पण येतात आणि त्यामुळे डोळ्यांचं आरोग्यसुद्धा याच्यामध्ये चांगलं राहणार आहे आणि नाभीचं आरोग्यही चांगलं राहणार आहे. तर आपण आपल्या आरोग्याची काळजी घ्या. पुन्हा उद्या आपण भेटूया. धन्यवाद, नमस्कार. आणि आपल्याला जो काही अनुभव आलेला योगाभ्यास करताना सुखद अनुभव आलेले आहेत ते कमेंटमध्ये नक्की आम्हाला कळवा.